तर आज आपण एक केस स्टडी वरती बोलतोय, कारण की काल तुम्ही मला सांगितलं होतं की केस स्टडी घ्या, बिझनेसची केस स्टडी घ्या एखादी. एक व्हिडिओ शोधत होतो पण तो अजून मिळाला नाही मला, कारण की ह्या लोकांचे काही व्हिडिओ यूट्यूबला आहेत आणि काही व्हिडिओ लिंक्डइनला, इंस्टाग्रामला असं वेगळ्या वेगळ्या जागी आहेत. त्यामुळे तो व्हिडिओ मिळाला तर तो शेअर करतो. त्या व्हिडिओमध्ये ह्या कंपनी, अर्बन कंपनीचे जे फाउंडर आहेत ते आम्हाला मेंटॉरशिप करण्यासाठी सद्गुरू अकॅडमीमध्ये आले होते. पण सद्गुरू अकॅडमीचे अजून दुसरे जे व्हिडिओ ज्याच्यातून मी बरंच काहीतरी शिकलो आहे ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. त्याच्यातून तुम्ही काय शिकू शकता ते तुम्ही घ्या, कारण की त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात ज्या तुम्हाला कळतील की जिथे आम्ही शिकून आलो तेच आम्ही इथे इम्प्लिमेंट करतो. आणि इट इज व्हेरी प्रीमियम काइंड ऑफ एक्सपिरियन्स. बट लेट्स डिस्कस केस स्टडी फर्स्ट, कारण की आपल्या सगळ्यांना एक मोटिवेशनची गरज असते. आणि अगदीच डेच्या स्टार्टिंगलाच मी बोललो की पहिलं केस स्टडी कंप्लीट करतो, जेणेकरून आपण वी विल स्टार्ट विथ द राईट माइंडसेट. आणि तुमच्या लोकांचे काही प्रश्न असतील, कारण की टुडे इज आय गेस 30th आणि उद्याचा एक दिवस आहे आणि परवा आपली बॅच संपते. तर आज आणि उद्यामध्ये तुमचे मॅक्सिमम मनातले जे प्रश्न असतील ते तुम्हाला कव्हर अप करून घ्यायचे आहेत. तर केस स्टडी अशी आहे, सिम्पली अर्बन कंपनी सगळ्यांनी, बऱ्याच लोकांनी नाव ऐकलं असेल. This was just a thought and that company has launched IPO just few days back. 17 सप्टेंबरला आहे की त्या लोकांचा IPO आलाय. तर आपण नेहमी बोलतो ना की एक विचारातून एक कंपनी बनू शकते, आणि ती आपल्या नजरेसमोर ही कंपनी बनली. त्यांनी खूप स्ट्रगल केले आणि आज ती कंपनी त्या लेवलला पोहोचले ज्या लेवलला कदाचित आपल्याला पोहोचायला 10 वर्ष लागतील. आजपासून जर आपण सुरुवात केली तर आज कंपनी खूप मोठी कंपनी. आज कंपनीचा व्हॅल्युएशन 25-50 हजार कोटीच्या आसपास त्या रेंजमध्ये ते लोक बोलतात आहेत. पण आपण त्या कंपनीची सुरुवातीपासूनची जर्नी थोडीफार ऐकूया. 2014ला ही कंपनी चालू झाली. आय गेस आपण सगळेच बिझनेसमध्ये होतो 2014ला. दॅट वॉज माय इयर व्हेन आय केम इन टू प्रॅक्टिस. पहिलं त्याचं नाव अर्बन क्लॅप होतं. दीज आर दी 3 फाउंडर्स. मग अभिराज इज अवर मेंटॉर इन सद्गुरू अकॅडमी. दिस इज द काइंड ऑफ फर्स्ट फाउंडर तुम्ही बोलू शकता. आणि त्याच्यानंतर हे दोघे त्याला जॉईन झाले. तिसरा फाउंडर जो आहे ह्यांचा तो नंतर आला. ही वॉज इन USA. हे दोघेही इंडियामध्ये होते आणि नंतर त्या लोकांनी USA मध्ये काही आपले पोस्ट, आपण बोलतो ना ग्रॅज्युएशन, काही MBA टाईपचे कोर्स, किंवा दोघेही IIT ॲल्युमिनाईज आहेत. त्यामुळे IITian असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की मार्केटमध्ये त्यांची व्हॅल्यू अशी पण जास्त असते. आणि IIT नंतर त्या लोकांनी USA मध्ये जाऊन काही आपले कोर्सेस करून ते लोक तिथे काहीतरी जॉब करण्याचा प्रयत्न पहिला त्या लोकांनी केला. पण त्यांना असं वाटलं की नाही, दिस इज नॉट अ थिंग, वी वॉन्टेड टू बिल्ड समथिंग बॅक होम. आपल्या देशामध्ये आपण काहीतरी करूया. आणि इनिशियली वेन दे केम टू इंडिया, ह्या दोघांनी म्युझिक आणि व्हिडिओ एंटरटेनमेंटच्या डोमेनमध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, की ज्या बसमधून वगैरे लोक ट्रॅव्हल करतात त्यांना व्हिडिओ वगैरे देणे, किंवा असं एंटरटेनमेंटच्या इंडस्ट्रीमध्ये ते येण्याचा प्रयत्न केला. पण नंतर फाउंडरलाच कुठेतरी वाटलं की लोकांना मूवी दाखवून आणि गाणी ऐकवून आपण देश नाही बदलू शकत, आणि ते स्केलेबल नाही आहे. ते एका लेवलनंतर तो बिझनेस कुठे ना कुठे सॅच्युरेट होणार आणि त्याची डिमांड कुठे ना कुठे कमी होणार. त्यामुळे आपल्याला ह्या डोमेनवरती काम नाही करायला पाहिजे. तर आपण मग नक्की काय करायचं? मग त्या लोकांनी काय केलं ना, खूप डीप ना मार्केट रिसर्च केला. मार्केट रिसर्च म्हणजे नक्की ते हे जे फाउंडर आहेत हे सगळे तिकडे दिल्लीला वगैरे जिथे मेन मार्केट असतं, असं म्हणजे जिथे लोक अवेलेबल असतात गर्दीमध्ये, त्या गर्दीमध्ये जाऊन ह्या लोकांनी लोकांचे इंटरव्ह्यू घेतले की तुमचा आजचा दिवस कसा होता, तुमचा कालचा दिवस कसा गेला, तुमचा हा लास्ट वीक कसा गेला, तुम्हाला मेजर चॅलेंजेस काय येतात. कारण की कोणताही मोठा बिझनेस म्हणजे कोणती बिझनेस आयडिया स्टार्ट करण्याच्या अगोदर यू नीड टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम फर्स्ट. कधी कधी आपल्याला लोकांचा प्रॉब्लेमच माहीत नसतो आणि आपण त्याचं सोल्युशन द्यायला चालू होतो. त्यामुळे पहिले ह्या लोकांनी मार्केटमध्ये जाऊन रिसर्च केला की तुम्हाला आता ऑब्व्हियसली फूड डिलिव्हरीचा प्रॉब्लेम नाही, कारण की त्याच्यासाठी स्विगी आणि झोमॅटो आहे. तुम्हाला ओला उबर असल्यामुळे तुम्हाला आता कॅब बुकिंगचा त्रास नाही आहे. मग तसे कोणते त्रास तुमचे ऑलरेडी सॉल्व्ह झालेत आणि असे कोणते त्रास आहेत जे अजून तुम्ही सॉल्व्ह करू शकला
नाही. मग आता मुंबई, दिल्ली किंवा बँगलोर सारख्या सिटीमध्ये प्रॉब्लेम काय होतो, आता आपलं गडिंग्लज कसं छोटंसं सिटी असल्यामुळे आपल्याला माहिती आहे प्लंबर कुठे आहे, कारपेंटर कुठे आहे, म्हणजे आपण ते शोधू शकतो खूप इझिली. सिटीजमध्ये ट्रस्टेड माणूस शोधणं, कारण की त्याला घरात बोलवायचं आहे, समटाईम घरामध्ये फिमेल वगैरे एकट्याच असतात आणि आपण कामाला असतो आणि ते काम करून घ्यायचं असतं त्या डे टाईममध्ये. सो इट्स अ व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन की बाबा ट्रस्टेड माणूस कसा शोधायचा. मग लोक ते सांगायचे की आम्हाला प्लंबर मिळत नाही आहे, आम्हाला काय म्हणतात ते इलेक्ट्रिशियन वेळेत मिळत नाही आहे, किंवा जो आला होता तो व्यवस्थित नाही आहे, AC सर्व्हिसिंग करणारा प्रॉपर नाही आहे, होम क्लिनिंग करण्यासाठी ताई किंवा ज्या असतात ते लोक मिळत नाही आहेत. सो दिस इज अ प्रॉब्लेम दॅट मेनी पीपल टोल्ड हिम. मग ह्या लोकांनी कंपनी नाही चालू केली, ह्या लोकांनी फेसबुकचा एक पेज चालू केला 2014च्या आसपास. काय चालू केलं, फेसबुकचा एक. 2014ला त्या लोकांनी काहीच नाही केलं. 2014 to 15 हे लोक फक्त सॉफ्टवेअर बिल्ड करण्यामध्ये लागत होते की आपण असा काहीतरी एक ई-कॉमर्सचा सॉफ्टवेअर आपण बनवूया. 1 वर्ष ह्या लोकांनी सॉफ्टवेअरवरती टाकला. सॉफ्टवेअरवरती टाकल्यानंतर त्यांना काय आलं की सॉफ्टवेअर प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह करणार आहे, सॉफ्टवेअर कम्स इन फेज 2, बिझनेस कम्स इन फेज 1. आपण बिझनेस काय करणार आहोत तो पहिला आपल्याला कन्फर्म करूया. मग हे लोक जाऊन हे सगळं 2014चं मी तुम्हाला सांगतोय, फाउंडरने स्वतः फेसबुकवरती ऍड टाकायला चालू केली. व्हॉट टाइप ऑफ सर्व्हिस प्रोवाइडर यू नीड, फ्रॉम ब्यूटिशियन टू इलेक्ट्रिशियन टू कारपेंटर टू पेंटर, हम लोग सब प्रोवाइड करते हैं. दिस इज अ पोस्ट दॅट ही हॅज पोस्टेड ऑन फेसबुक. आणि त्याच्यावरती लोकांनी रिप्लाय द्यायला चालू केला, आय वॉन्ट हेल्प इन दिस, आय वॉन्ट हेल्प इन दिस. आणि मग हे लोक फाउंडर स्वतः रिप्लाय करायचे त्या मेसेजला की हा ओके, यू कनेक्ट टू दिस गाय, यू कनेक्ट टू दिस गाय, यू कनेक्ट टू दिस गाय, असे त्या लोकांनी फ्रीमध्ये कनेक्शन द्यायला चालू केले फेसबुक पोस्टच्या थ्रू. दिस इज हाऊ द कंपनी स्टार्टेड. आणि दिस वॉज अ क्वेश्चन दॅट म्हणजे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे ह्या लोकांची. कॅन वी ब्रिंग ट्रस्टेड प्लंबर, इलेक्ट्रिशियन, ब्युटिशियन, क्लीनर्स टू द पीपल्स होम विथ जस्ट वन ॲप. एका सिंगल ॲपमधून आपण आणू शकतो का. दिस वॉज अ थॉट की आपण हे जे ब्लू कॉलर जॉब बोलतो, जे ऑर्गनाइज नाही आहेत, खूपच अनऑर्गनाइज सेक्टर आहे इंडियाचा, पण गरज सगळ्यांना आहे, मग ह्या लोकांना आपण एकत्र आणू शकतो का, असा ह्या विचारावरती ह्या लोकांनी हे केलं. क्लॅप म्हणजे ह्या लोकांनी कंपनीचं नाव पण चेंज करावं लागलं त्या लोकांना, कारण की क्लॅप हा स्लँग पण आहे, ठीक आहे ना, म्हणजे नेगेटिव्ह वर्ड आहे तो. म्हणून त्या लोकांनी अर्बन क्लॅपचं अर्बन कंपनी केलं IPO आणण्याच्या अगोदर, इन्व्हेस्टमेंट घेण्याच्या अगोदर. मग अर्ली स्ट्रगल्स काय होते. हाऊ कॅन आय ट्रस्ट अ स्ट्रेंजर फ्रॉम एन ॲप. मी ॲपवरती कोणातल्या तरी स्ट्रेंजरला बुक करतोय, मग तो माझ्या घरी येणार आहे, मला सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे, मी त्याच्यावरती विश्वास कसा ठेवणार. हु विल पे अस प्रॉपरली, म्हणजे आम्हाला पैसे कसे येणार, कारण की त्यावेळी आपल्याकडे UPI वगैरे जसं आता ज्या म्हणजे जी टेक्नॉलॉजी आज आपल्याकडे अवेलेबल आहे, 10 वर्षापूर्वी ही टेक्नॉलॉजी तेवढी इस्टॅब्लिश नव्हती. इनफॅक्ट जिओच्या नंतर आपल्या लोकांकडे सगळ्यांकडे इंटरनेटचे मोबाईल खूप इझिली अवेलेबल झाले. दॅट इज 2016-17च्या नंतर. ह्या लोकांचा प्री जिओ कंपनी असल्यामुळे इंटरनेट युजर पण कमी होते त्यावेळी. म्हणजे आज जसे इंडियामध्ये जवळजवळ 60-70 करोड पीपल आर इंटरनेट युजर, तसे त्यावेळी इंटरनेट युजर नव्हते. नो इन्कम अँड ओनली एक्सपेन्स, म्हणजे ह्यांना सुरुवातीला ना इन्कमच नव्हतं, कारण की या लोकांना कोणी पैसेच देत नव्हते. हे लोक खाली कंपनी बनवत होते, सॉफ्टवेअर बनवत होते, तो सिस्टम इकोसिस्टम बनवत होते, मार्केट रिसर्च कंडक्ट करत होते. सो दे डिड नॉट हॅव एनी इन्कम, झिरो इन्कम. पण ह्या लोकांना व्हॅल्युएशन चांगलं मिळालं. व्हॅल्युएशन का चांगलं मिळालं, पैसे इन्व्हेस्टरने पैसे लावले यांच्या बिझनेसमध्ये. का लावले, कारण की सुरुवातीला इन्व्हेस्टर पैसे बिझनेसवरती नाही लावत, सुरुवातीला इन्व्हेस्टर पैसे कशावरती लावतो, फाउंडरवरती, आयडियावरती. आयडिया वर्क होणार होती, आयडिया स्केलेबल होणार होती, आणि फाउंडर IITN आणि USA रिटर्न असल्यामुळे त्यांना माहिती होतं की दिस पीपल आर केपेबल, आणि त्यांचे कमिटेड पण होते ते लोक. त्यामुळे ह्या लोकांना इन्व्हेस्टमेंट भेटायची. हु विल गॅरंटी द वर्क, म्हणजे ते काम केल्यानंतर त्याचं क्वालिटी वगैरे कसं चेक करणार, एक स्टँडर्ड कसा मेंटेन करणार. असा खूप मोठा प्रॉब्लेम कदाचित आपल्या तुमच्या लोकांच्या मेजॉरिटी जे होम सर्व्हिस देणारे लोक आहेत किंवा कस्टमरला डायरेक्टली कनेक्ट करणारे लोक आहेत, त्या आपल्या सगळ्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते त्या लोकांचे पण होते. मग हळूहळू त्या लोकांनी छोट्या छोट्या गोष्टी करायला चालू केल्या. मग काय करायला लागले, खूप सारे वर्कर जॉईन व्हायला लागले या लोकांना. का वर्कर जॉईन व्हायला लागले, कारण की वर्कर लोकांना पण तर डेली काम भेटायचं नाही ना, हे डेली वेजेसवाले लोक आहेत, त्यांना रोज काम नाही मिळायचं. मग ॲपवरती आल्यामुळे काय व्हायचं, ॲटलिस्ट डेली एक दोन स्टार्टिंगला इन्क्वायरीज त्या लोकांना भेटायला लागल्या. आणि वर्कर कम्युनिटीमध्ये कसं होतं तुम्हाला माहिती आहे, मला जर एखाद्या ॲपवरून काम मिळायला लागलं तर मी 10 लोकांना जाऊन सांगतो की अरे मेरे को इधर से काम मिला, अर्बन क्लैप से, अर्बन कंपनी से काम मिला, अर्बन कंपनी से काम मिला, मैं अर्बन कंपनी का ऑर्डर मारने जा रहा हूँ. मग ते टी-शर्ट वगैरे त्या लोकांना देणं तुम्हाला माहिती आहे, मग ते टी-शर्ट घालूनच जायचं. मग ते ब्रँडिंग व्हायला चालू झाली त्यांच्या कम्युनिटीमध्ये. कस्टमर स्टार्टेड ट्रस्टिंग, कारण की कस्टमरनी जेव्हा एकदा बुक केलं
कस्टमरला कळालं यार मी लोकलमधून AC सर्व्हिसिंग बोलवायचो यार, तो महाग पण असायचा, तो यायला त्याला मला 10 वेळा फोन लावायचा आणि मग ते प्रॉपरली ते क्लिनिंग वगैरे पण नाही करायचे, प्रॉपर सर्व्हिस नाही प्रोव्हाइड करायचे. दिस पीपल आर व्हेरी प्रोफेशनल. ते यायचे, बोलायचे व्यवस्थित, सगळं सांगायचे, ते काम पण एकदम नीटनेटकं करायचे, पूर्ण तो एरिया क्लीन करून व्यवस्थित जसं बोलतात ना रिइन्स्टॉल करून जसं जायला पाहिजे प्रोफेशनली तसं. त्याच्यामध्ये रेटिंगचं हे आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कंप्लेंट टाकू शकता ॲपमध्ये. देर आर सो मेनी ऑप्शन्स इन द ॲप. मग त्या लोकांनी मग कस्टमरची ट्रस्ट हळूहळू अर्बन कंपनीवरती वाढायला लागली. कंपनीची म्हणजे आमच्या लोकांची जेव्हा मी मुंबईमध्ये होतो तेव्हा ही कंपनी लॉन्च झाल्यामुळे जेव्हा आमच्या लोकांची ह्याच्यावरती ट्रस्ट वाढायला लागली, आम्ही स्वतः 10 लोकांना सांगायचो, म्हणजे आम्ही कस्टमर असल्यामुळे आम्ही सांगायचो काय AC सर्व्हिसिंग अर्बन कंपनी, काय घर साफ करून घ्यायचं आहे अर्बन कंपनी. कारण की आम्ही बॅचलर होतो त्या दिवसांमध्ये, घर साफ करायचा म्हणजे खूप मोठा टास्क असायचा. मग आपण कुठे साफ करणार आहे, अर्बन कंपनी ॲप ओपन करायचा, ॲपमधून बुक करायचं, दे विल कम, दे विल क्लीन एव्हरीथिंग. इनफॅक्ट आम्ही त्या दिवसांमध्ये ना एक काय बोलतात तो सामान शिफ्टिंगचा वगैरे पण सर्व्हिस त्या लोकांकडून घेतली होती. पॅकर्स अँड मूव्हरची पण सर्व्हिस त्या लोकांकडून घेतली होती. देर आर सो मेनी थिंग दॅट दिस पीपल हॅव डन फॉर अस. मग आम्हीच लोक सगळ्यांना सांगायचो की हां अर्बन कंपनी अर्बन कंपनी अर्बन कंपनी, अच्छा वो अर्बन कंपनी आ गया, प्लंबर का इसका उसका. नाही तर पहिलं लिकेज झालं की खालती एक तर जाऊन वेगवेगळ्या हार्डवेअरच्या दुकानं होती, भैया प्लंबर है क्या कोई, भैया प्लंबर है क्या कोई, भैया प्लंबर है क्या कोई पहचान में. तो हार्डवेअरवाला मग 4 लोकांना फोन करणार आणि त्याच्यानंतर एखादा प्लंबर आम्हाला येणार आणि तो काहीतरी अशी प्राइसिंग सांगणार ज्याचं आपल्याला म्हणजे काय त्याचं हे नाही आहे, अंडरस्टँडिंगच नाही आहे. मग दिस वॉज द प्रॉब्लेम. मग त्या लोकांनी थोडं थोडं चांगलं करायला लागलं. देअर कस्टमर बिकेम देअर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह. सगळ्या कस्टमर्सनी त्यांनी मार्केटिंग. हा सप्लाय साईट आहे आणि हा डिमांड साईट आहे. समजते तुम्हाला. डिमांड साईडला पण लोकांनी बोलायला चालू केलं आणि सप्लाय साईडला पण नवीन नवीन वर्कर ह्या लोकांना जॉईन व्हायला लागले. असा एक कॉमन प्लॅटफॉर्म ह्या लोकांनी बनवला. मग खूप छान असं फेस्टिवलमध्ये वगैरे ह्या लोकांना सीझनमध्ये बुकिंग चांगली मिळायला लागली, कारण की दिवाळी वगैरे मध्ये आपण साफसफाई करून घेतो वगैरे किंवा रिपेअर्स करून घेतो. दिस इज हाऊ दिस कंपनी स्टार्टेड इनिशियली. बघण्यासारखं खूप इम्पॉर्टंट आहे. मग खूप छान अशी त्यांची इनिशियल ही टीम होती. आय गेस माझ्या टीमने त्यांचा फोटो घेतलेला आहे. तर दिस वॉज देअर आय गेस इनिशियल ऑफिस. आत्ता जे आहे आत्ताच्या तारखेला अर्बन कंपनीमध्ये 9,000+ एम्प्लॉईज आहेत आणि 40,000+ सर्व्हिस पार्टनर आहेत. सर्व्हिस पार्टनर म्हणजे तुम्हाला समजतं ते इंडिव्हिज्युअल जे एजंट आहेत जे यांच्या ॲपच्या थ्रू जाऊन काम करतात. दिस इज ऑल्सो लिटल ओल्ड डेटा. आता पण हा डेटा वाढला असेल. सो असू शकतात 9-10 हजार एम्प्लॉई एका कंपनीमध्ये असू शकतात आणि 40-50 हजार एजंट असू शकतात. तेव्हा जाऊन कंपनी एवढ्या मोठ्या लेवलला जाऊन काम करू शकते. आणि ही कंपनी 2014ला चालू झाली. ह्याच्यामध्ये एकही सेकंड जनरेशन एंटरप्रेनर नाही आहे. सगळ्यांनी बिझनेस आणि ह्या लोकांचा हा पहिला बिझनेस आहे. टेक्निकली हा 3rd अटेम्प्ट आहे त्या लोकांचा, पण बिझनेस पहिलाच आहे. पहिले 2 अटेम्प्ट त्यांचे फेल गेले. 3rd अटेम्प्टमध्ये त्या लोकांनी हा कोड जो आहे तो क्रॅक केला होता. मग अर्बन कंपनीने काय करण्याचा प्रयत्न केला, तर अर्बन कंपनीने हे जे सर्व्हिस प्रोव्हायडर असतात त्या लोकांचं मंथली इन्कम काढलं की यांचं मंथली वेज किती असतो. मग त्यांना कळालं 15 ते 20 हजार ते 25 हजार हे लोक त्या 2015-2016 मध्ये आरामात कमवायचे. ह्या लोकांनी 2x वरती काम करायचा प्रयत्न केला की जो व्यक्ती 15 ते 20 हजार कमवतोय महिन्याला त्याला आपण 35 ते 40 हजार कसे कमवून देऊ शकतो. दिस वॉज देअर थॉट. जी व्यक्ती 15 ते 20 हजार कमवते त्याला आपल्याला 35 ते 30 हजार कमवून द्यायचं. आणि काही काही लोकांची ज्यांची सर्व्हिस प्रीमियम होती ते लोक 50-60 हजार पण कमवायला लागले ह्या प्लॅटफॉर्मवरून. म्हणजे जो सिंपलचा प्लंबर आहे तो आरामात 50-60 हजार रुपये ह्या प्लॅटफॉर्मच्या थ्रू कमवायचा. म्हणजे ऑफ द प्लॅटफॉर्म त्याने अजून पण कमवले असतील. ह्या प्लॅटफॉर्म हा काही फुल टाइम ह्या प्लॅटफॉर्मवरती नसतो ना. ऑफ द प्लॅटफॉर्म त्याचे स्वतःचे पण आपले नेटवर्क असतं, ते ॲडिशनल ते बोनस इन्कम. आणि असं व्हायला लागलं. हाऊसहोल्डची जी कामं होती ठीक आहे ना, ब्युटिशियन इलेक्ट्रिशियन बिकेम हिज ओन बॉस. म्हणजे त्या लोकांना वाटायला लागलं की अरे आपण आता स्वतःचे म्हणजे वी आर द ओनली बॉस. मग त्याची एक ॲड पण आहे, मी तुम्हाला अर्बन कंपनीची ॲड पण दाखवतो. ह्युमन इन्साईटची ॲड त्या लोकांनी काढलेली आहे. तुम्ही जर बघितली असेल तर ती जी लेडी असते ती छोटं मोठं काम करत असते आणि ती म्हणजे ती दुसऱ्या एका ताईंना जिला सर्व्हिस प्रोव्हाइड करायला गेलेली असते ती बोलते खुद का कुछ तो कर ले ना, ऐसा कितने दिन दूसरों के घर पे जाके काम करेगी. मग ती बोलती ही मेरा खुद का ही है, भले मैं अर्बन कंपनी के साथ काम कर रही हूँ लेकिन ये जो बिझनेस है ये मेरा खुद का ही बिझनेस आहे. आणि ह्या लोकांनी कधीच त्या लोकांना एम्प्लॉईची किंवा वर्करची ट्रीटमेंट दिलेली नाहीये. दिस पीपल दे ट्रीट देअर सर्व्हिस पार्टनर्स लाईक देअर बिझनेस पार्टनर्स. आणि बऱ्याच लोकांना जे चांगले परफॉर्मर आहेत त्या लोकांना आज कंपनीमध्ये इक्विटी आहे. दे आर द ओनर ऑफ द कंपनी. प्लीज अंडरस्टँड. ही पहिली कंपनी जिने सर्व्हिस एजंटला इक्विटी दिलेली आहे. एम्प्लॉईला इक्विटी देतात
पण सर्व्हिस एजंटला कोणतीही कंपनी आतापर्यंत एवढ्या मोठ्या स्केलला इक्विटी दिली नव्हती. दिस इज अ कंपनी ज्यांनी सर्व्हिस एजंटला पण इक्विटी दिलेली आहे. म्हणजे दे आर द लिगल ओनर ऑफ द कंपनी ना. म्हणजे मी हा सर्व्हिस एजंट आणि माझ्याकडे कंपनीचा शेअर असल्यामुळे हाऊ डू आय फील की माझीच तर कंपनी आहे. मग हे ह्या लोकांनी केलेलं आहे. आणि ऑब्विसली टुडे दे आर सर्व्हिंग 13 मिलियन कस्टमर्स अक्रॉस 59 सिटीज अँड 4 कंट्रीज होता. आता जवळजवळ आय गेस 7 or 8 कंट्रीज त्या लोकांनी केलेला. हा डेटा थोडा जुना डेटा आहे. 7 to 8 कंट्रीजमध्ये त्या लोकांनी एक्सपांड आता केलेला आहे. इट्स नॉट ओनली इंडियन कंपनी नाव, इट इज गोइंग टू मल्टीनॅशनल तरी आपण बोलू शकतो. का जातात आहेत दुसऱ्या देशांमध्ये? कारण की इंडियामध्ये त्यांना माहिती आहे त्यांच्या ज्या मेन सिटीज आहेत त्याच्यामध्ये डिमांड सॅच्युरेट झालेली आहे. म्हणजे त्यांना जर आता इथून पुढे जर स्केल करायचं असेल, म्हणजे आज IPO मध्ये जो त्यांनी फंड उचललेला आहे तो फंड उचलून काय करायचं, आराम थोडी ना काय करायचं, रिटायरमेंट घेण्यासाठी त्यांनी 2,000 करोड नाही उचललेले आहेत. ते 2,000 करोड घेऊन त्या लोकांना काय करायचं, एक्सपांड करायचं. मग एक्सपांड कुठे करतात आहेत? मग ते लोक कोल्हापूर गडिंग्लजला नाही येतात, ते लोक जातात आहेत दुसऱ्या देशाच्या मेन सिटीजमध्ये, अर्बन सिटीजमध्ये. कारण की तिथे मॅच्युअर्ड ऑडियन्स असते, ते लोक ॲपच्या थ्रू त्या सर्व्हिसेस घेऊ शकतात. म्हणून दे आर एक्सपांडिंग. आणि एक्सपान्शनसाठी पैसे लागतात, ते पैसे त्या लोकांनी उचललेले आहेत. मग सर जर्नी खूप एकदम केक वॉक होती का? तर डेफिनेटली नो. बघूया आपण जर्नी कशी होती. 2016-17 त्या लोकांचा लॉस होता 67 करोड. ही कंपनी लॉसमध्ये चालू झाले. या कंपनीने पहिले 2 वर्ष तर रेव्हेन्यू कमवलाच नव्हता, आणि जेव्हा थोडाफार रेव्हेन्यू कमवायला चालू झाला तेव्हा रेव्हेन्यू यांचा 11 करोड होता आणि लॉस यांचा 67 करोड होता. म्हणजे यू कॅन अंडरस्टँड 6 to 7 times मोर दॅन रेव्हेन्यू दे आर स्पेंडिंग. मग ही स्पेंड करायची ताकद कुठून आली? इन्व्हेस्टर्स. बॅक साईडला कोण उभे असतात? तुझा आयडिया चांगला आहे, फाउंडर चांगला आहे, यू आर कमिटेड पीपल, यू स्पेंड मनी, काही प्रॉब्लेम नाही. कारण की इनिशियली त्या लोकांना टेक डेव्हलप करायचा होता, सिस्टम डेव्हलप करायचा होता, टीम बिल्डिंग वरती खर्च होत होता, प्रोसेस बिल्डिंग वरती खर्च होत होता, स्टँडर्डायझेशन होती. कारण की ह्या ज्या सर्व्हिसेस आपण बोलतो, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, ब्युटिशियन, ह्याच्यामध्ये स्टँडर्डायझेशन नसतं. म्हणजे देयर इज नो स्टेप 1 2 3 4 5. तरी पण त्या लोकांनी अनस्टँडर्डाइज प्रोसेसला स्टँडर्डाइज करण्यासाठी खूप जास्त मेहनत केलेली आहे, आणि त्याच्यासाठी त्या लोकांना खूप इन्व्हेस्ट करावा लागलेला आहे. त्यामुळे हा एक्सपेंडिचर होता. मग नेक्स्ट इयरला त्या लोकांचा लॉस, रेव्हेन्यू थोडा वाढला, 46 करोड, लॉस 57 करोड. मग इथे त्या लोकांनी एक्सपान्शन करायला चालू केलं. इथे या लोकांनी एक्सपान्शन करायला चालू केलं. रेव्हेन्यू टच 100 करोड, पण लॉस पण 74 करोड झाला ना. रेव्हेन्यू 100 करोड गेल्यानंतर लॉस 70. म्हणजे तुम्ही बघू शकता ते लोक रेव्हेन्यूच्या पेक्षा नेहमी जास्त दरवर्षी 60-70 करोड एक्स्ट्रा बर्न करतात आहेत. ते लोक एक्स्ट्रा बर्न करून ते लोक, पण रेव्हेन्यू मधून होप आहे की नाही? लॉस असू दे, तुम्ही रेव्हेन्यू बघा ना. 11 करोडचा किती झाला? 46चा किती झाला? 106. 19-20 मध्ये रेव्हेन्यू झाला 216 करोड, पण लॉस झाला 138 करोड. आणि त्या लोकांनी अगेन काही सिटीज ऍड केल्या असणार. ते लोक फॉरेन मध्ये पण एक्सपांड केलं त्या लोकांनी. सौदी वगैरे, दुबई, ह्या सगळ्या देशांमध्ये लोक ह्या इयरमध्ये गेले. अनफॉर्च्युनेट याच्यानंतर काय झालं असेल? 2019-20च्या नंतर काय झालं असेल? कोविड. आणि ह्यांचा बिझनेस जो आहे तो डोर टू डोर आहे, त्यांना घरात जायचं आहे लोकांच्या. आणि कोविडमध्ये लॉकडाऊन, जेवढा पूर्ण त्यांचा मॉडेल होता तो पूर्ण मॉडेल जो आहे तो थांबला. आणि त्या लोकांचे लॉसेस तुम्ही बघू शकता. 207 करोडला त्या लोकांचा लॉस गेला. आणि त्या लोकांनी 2-3 कंट्रीज मधून जिथे एक्सपांड केलं होतं तिथून त्यांची टीम विड्रॉ केली. कारण की फॉरेन मध्ये लॉस जास्त होतो, कारण की एक्सपेन्सेस जास्त असतात, आणि फॉरेन कंट्रीमध्ये लॉकडाऊन पण खूप स्ट्रिक्ट होता ॲज कम्पेअर टू इंडिया. ठीक आहे ना. मग त्या लोकांनी बिझनेस म्हणजे 2 पाऊल मागे आले त्या वर्षी ते लोक कोविडमध्ये. पण येस, देन रेव्हेन्यू ग्रू, आणि देन पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये रेव्हेन्यू मग इकडे 2x ची ग्रोथ चालू केली त्या लोकांनी. 200-250 करोडचा जवळजवळ 450 करोड म्हणजे डबलची ग्रोथ चालू केली. आणि देन अगेन लॉस बघा 514 करोड. कारण की कोविडमधून ते रिकव्हरी पिरियड आहे, तो कोविडमध्ये जो झालेला लॉस आहे तिथून त्यांना बाहेर यायचं होतं. अँड त्याच्यानंतर मग रेव्हेन्यू पुन्हा वाढवला 200-250 करोडने, लॉस 300 करोड झाला. 2023-24 त्यांचा रेव्हेन्यू ऑलमोस्ट 850 करोडला गेला, लॉस 93 करोडला गेला. अजून पण हे लोक कशामध्येच आहेत? इथे जवळजवळ 10 वर्ष झाली, आपल्याला समजतंय. 2014ला कंपनी चालू झाली होती, 2024 पर्यंत दे आर मेकिंग कंटिन्युअस लॉसेस. पण ब्युटी काय होती? रेव्हेन्यू मॉडेल वरती जात होता, नंबर ऑफ पार्टनर्स वरती जात होते, नंबर ऑफ ॲपचा जो डाउनलोड असतो तो डाउनलोड वाढत होता.
त्यांचा रीच वाढत होता, प्रोसेस स्टँडर्डाइज होत होत्या, त्यांना ज्या अडीअडचणी येत होत्या त्या लोकांनी क्लिअर करायला चालू केल्या. खूप वर्ष काम केल्यानंतर त्यांनी स्टार्टिंग केलेली 50 कॅटेगरी पासून 50 कॅटेगरी पासून स्टार्ट केली होती. 50 टाईपच्या वेगवेगळ्या सर्व्हिस देत होते. त्याच्यानंतर त्यांनी 2 मेजर कॅटेगरी केल्या, ब्युटी आणि होम सर्व्हिसेस. आता लार्जली 2 ह्याच्यामध्ये ते लोक खेळतात आहेत, ब्युटीमध्ये आणि होम सर्व्हिसेसमध्ये. मग ब्युटीमध्ये मग ते हळूहळू मग हेअर कटिंग पासून, मग मेकअप पासून, मग ब्रायडल मेकअप पासून अशा ब्युटीच्या सब कॅटेगरी त्या लोकांनी ऍड करायला चालू केल्या. होममध्ये मग AC रिपेअर, वॉशिंग मशीन रिपेअर, मिक्सर रिपेअर, क्लिनिंग, ह्या सगळ्या गोष्टी. नंतर मग ब्युटीमध्ये त्या लोकांनी मसाजवाले पण डोमेन ऍड केले, फिजिओथेरपी ऍड केली. असं ह्या साईडला 2 कॅटेगरी, ह्या साईडला 2 कॅटेगरी, अशा 2 मेजर कॅटेगरीमध्ये त्या लोकांनी ऍड करायला चालू केलेला. आता ते लोक पार्टनर शोधतात आहेत की आम्ही आता ॲनिमल केअरसाठी पण डिव्हिजन शोधतोय, की जर तुम्ही जर कोणीतरी ॲनिमल केअरसाठी जर डिव्हिजन चालू करणार असाल, जर म्हणजे त्याच्या घरी जाऊन ॲनिमल केअर करायचं, म्हणजे ते अगदी डॉगला आंघोळी घालणे, त्याचे हेअर कटिंग करणे, अजून ती डिव्हिजन ह्या लोकांनी चालू केली. मग दे आर सेइंग की इट इज वन ऑफ द व्हेरी लुक्रेटिव्ह मार्केट. अजून त्या मार्केटमध्ये कोणी काम केलेलं नाहीये. इफ समबडी इज इंटरेस्टेड देन वी आर रेडी टू वर्क विथ देम, असं त्याचा फाउंडरने मेसेजिंग दिलेलं आहे. आणि इन दिस इयर वी मेट हिम, म्हणजे ह्या नाही सॉरी ह्याच्या नेक्स्ट इयरला वी मेट हिम आफ्टर 10 लॉंग इयर्स. 11व्या वर्षी, 11 देवीचा नंबर आमच्या, ठीक आहे ना, 11व्या वर्षी दे हॅड हिट द रेव्हेन्यू ऑफ ऑलमोस्ट 1100 करोड. आणि त्या वर्षी त्या लोकांना प्रॉफिट झाला 240 करोड 11th इयरला. आणि ह्या वर्षी दिस पर्टिक्युलर पर्सन केम ॲज अ मेंटॉर इन द सद्गुरू अकॅडमी, ज्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला त्यांचे फ्युचर प्लॅन सांगितले अभिराजने, की दिस इज व्हॉट वी आर गोइंग टू डू, वी आर प्लॅनिंग फॉर अन IPO. आणि ह्या वर्षी त्या लोकांचा IPO आला. डे 1 पासून त्या लोकांनी IPO साठी तयारी केली होती. त्यांना 10-11 वर्ष लागली IPO पर्यंत पोहोचण्यासाठी, कारण की हे जे इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करत होते त्यांना माहिती होतं की आम्हाला जर ह्याच्यावरती पैसे रिटर्न कमवायचे आहेत, तर पैसे टाकताना तर त्यांना रस्ता माहिती होता, पैशाचा एक्झिटचा रस्ता IPO असतो. जेव्हा नॉर्मल पब्लिक कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करते तेव्हा जेव्हा पहिल्यांदा इन्व्हेस्ट ज्यांनी केलं त्या लोकांना एक्स्ट्रा रिटर्न मिळतो ना. मी 100 रुपये असताना शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केले होते, आज शेअरची व्हॅल्यू जर 200 रुपये झाली तर माझे पैसे डबल होतात. मग IPO इज अ एक्झिट टू द इनिशियल इन्व्हेस्टर, त्यांना व्हेंचर कॅपिटलिस्ट आपण बोलतो. मग दिस इज द फर्स्ट इयर दे वेंट फॉर अँड व्हॉट यू से. मग 11 वर्षाच्या स्ट्रगल नंतर 12व्या वर्षी ह्या लोकांनी आता जो IPO मध्ये फंड रेज केला, दॅट इज 1900 करोड. इट्स अ व्हेरी बिग नंबर. जर तुम्हाला उद्या कोणी 2000 करोड दिले तर तुम्ही बिझनेसमध्ये काय करू शकता, यू जस्ट इमॅजिन, राईट. आणि त्यांच्या कंपनीची व्हॅल्यू जी IPO करताना जी व्हॅल्यू केली होती ती 25,000 करोड. ॲक्च्युली ही ह्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू असते कंपनीची. IPO मध्ये ज्या व्हॅल्यू असतात तर सेबी वगैरे खूप अशी दाबलेली व्हॅल्यू घेते, म्हणजे कन्झर्वेटिव्ह नंबर्स घेतात. आणि हा विन विन आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त खुश कोण आहेत माहिती आहे आता IPO आल्यानंतर? सगळ्यात खुश कोण आहेत? ऑब्विसली फाउंडर असणार, इन्व्हेस्टर असणार, कारण की त्यांचे पैसे डबल झाले, ट्रिपल झाले. पण त्यापेक्षाही जास्त कोण खुश आहेत? जे एजंट आहेत ना, सर्व्हिस एजंट आहेत ना, जे यांच्यावर काम करतात. कारण की तोपर्यंत त्या लोकांना ना हे नव्हतं, डिग्निटी नव्हती, त्या लोकांना ब्रँड नव्हता, त्या लोकांच्या इंडस्ट्रीमध्ये ब्रँडच नव्हता. म्हणजे तू प्लंबर आहे, तुझा कसला ब्रँड? पण आज प्लंबरचा पण काय असू शकतो, ब्रँड असू शकतो. आणि दीज पीपल आर फिलिंग की आम्ही मार्केटवरती लिस्टेड आहोत. इट्स नॉट अ स्मॉल थिंग. मग आता तुम्हाला काय वाटतं, जे प्लंबर अजून यांच्या प्लॅटफॉर्मवरती गेले नव्हते आता काय करतील? ब्रँड झाला ना आता. त्यामुळे आता जे लोक जात पण नव्हते आणि आपण म्हणजे लोक पण जे लोक बुकिंग पण करत नव्हते, आता लिस्टेड कंपनी झाल्यामुळे त्यांना माहिती आहे की आता कंपनीकडे फंडचा शॉर्टेज नाही आहे, प्रोसेसचा शॉर्टेज नाही आहे. आता काय ते कंपनी चांगलीच होत जाणार आहे. आता ह्याच्यापेक्षा खालती कंपनी येऊ नाही शकत. आता इथून पुढे कंपनी वरतीच जाणार आहे. आणि दिस इज द फर्स्ट IPO. IPOच्या नंतर FPO येत असतं, म्हणजे फर्दर पब्लिक ऑफरिंग येत असते. ह्या लोकांनी आता फक्त एकदा बोलतात ना, जस्ट टेस्ट दिले मार्केटला की आम्ही पण आहोत मार्केटमध्ये. इथे ती कंपनी थांबणार नाही. आता इथून ही कंपनी एक खूप मोठा इतिहास घडवणार. आणि अशी कंपनी फक्त इंडियामध्ये एवढ्या मोठ्या स्केलला काम करणारी. त्यामुळे दिस कंपनी डझंट ओनली हॅव मार्केट इन इंडिया, दिस कंपनी हॅज मार्केट अक्रॉस ग्लोब. म्हणजे युजली उलट होतं ना, फॉरेनचे आपण इंडियन कंपन्या फॉरेनला जातात, फॉरेन मधून काहीतरी शिकतात आणि इंडियामध्ये कंपनी लॉन्च करतात. ओलाने काय केलं, उबरला बघितलं आणि इकडे ओला लॉन्च केला. असं होतं युजली इकडे.
ह्यांचं तसं नाही आहे. आता ह्यांना बघून कदाचित फॉरेनच्या कंपन्या फॉरेनचा मॉडेल लॉन्च करतील, पण हा जो वर्करचा एरिया आहे त्याला हँडल करणं एवढं सोपं नाही आहे. तुम्ही ॲप बनवून अशी कंपनी नाही बनवू शकत, कारण की अल्टिमेटली त्या वर्कर लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि असे वर्कर शोधायचे आहेत जे वर्कर तुमच्या कंपनीचं नाव मेंटेन करतील, नाही तर चोरीमारी करायला चालू केलं ह्या लोकांनी जर घरामध्ये जाऊन अर्बन कंपनीच्या नावाने, तर ह्या लोकांचं होईल. मग ह्या लोकांनी काय केलं, खूप 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 टेक्निकली ह्या गोष्टी सॉल्व्ह केलेल्या गेले 10 वर्षामध्ये. हे लोक वर्कर लोकांचा पर्सनली इंटरव्ह्यू घ्यायचे पहिले, जेव्हा कंपनी छोटी होती हे लोक पर्सनली घ्यायचे. त्याच्यानंतर या लोकांनी सिस्टम बनवले. मग वर्कर लोकांचा जे ह्यांच्याबरोबर जे काम करणार सर्व्हिस पार्टनर आहेत, सर्व्हिस पार्टनरचा इंटरव्ह्यू होतो, मल्टिपल इंटरव्ह्यू होतात, पूर्ण पोलीस व्हेरिफिकेशन होतं, त्याचा पूर्ण इतिहास बघितला जातो, त्याच्या घरी व्हिजिट करतं कोणतरी, फिजिकल व्हेरिफिकेशन होतं की हा तिथेच राहतोय की नाही, त्याच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, एवढं सगळं होतं. वर्कर लोकांसाठी किंवा सर्व्हिस एजंटसाठी बेनिफिट काय काय दिले, तर बँक अकाउंट कंपनी ओपन करते, लाईफ इन्शुरन्स कंपनी घेते, हेल्थ इन्शुरन्स कंपनी घेते. यू कॅन अंडरस्टँड, कारण की एवढं सगळं कंपनी घेते, तर मग तो वर्कर छोट्या मोठ्या गोष्टीसाठी हे नाही करू शकत ना. म्हणजे जर कंपनी माझ्यासाठी एवढं सगळं करते तर मी ते का करू, आणि माझा बिझनेस पण वाढलेला आहे, मी सॅटिस्फाईड पर्सन आहे. मी जर अनसॅटिस्फाईड असतो तर मी एखाद्या वेळी काहीतरी असं चुकीचं काहीतरी करण्याचा हे करेन. आणि जरा जरी कंप्लेंट आली तर ह्या लोकांचा जो सर्व्हिस आहे, म्हणजे कंप्लेंट आल्यानंतर जो रिड्रेसल सिस्टम आहे, ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टम, इट इज व्हेरी थरो. कंप्लेंट आल्यानंतर ते लोक खूप डिटेलमध्ये जाऊन काम करतात, आणि हे लोक सरप्राईज वर्कर बुक करतात. म्हणजे ह्या लोकांचे एजंट आहेत मार्केटमध्ये, जे लोक अर्बन कंपनीचा वर्कर बुक करतात, त्यांनी कशी सर्व्हिस दिली ते कंपनीला रिपोर्ट करतात. देर आर पीपल, म्हणजे ह्या लोकांनी तशी पण लोक अपॉइंट केलेत, जी फक्त तुम्हाला वाटेल की नॉर्मल कस्टमर आहे, पण तो नॉर्मल कस्टमर नाही, तो फक्त तुमच्या सर्व्हिसचं ऑडिट करतोय, आणि तुम्ही गेल्यानंतर तो रिपोर्ट सबमिट करणार आहे की तुम्ही त्याला कसं हे दिलं. त्यामुळे वर्कर लोकांना पण भीती असते, त्यांना माहिती नाही की साला कोण समोरचा ऑडिट करतोय आणि कोण जेन्युइन कस्टमर आहे. सो दिस इज हाऊ दे हॅव डन लॉट ऑफ टेक्निकल थिंग्स. एक खूप ब्युटिफुल गोष्ट ही अशी आहे की ह्या लोकांनी जो आमचा मॉडेल आहे, एलिट गुरुकुलचा मॉडेल जो आहे ना, जेव्हा मी ह्याला ऐकत होतो तेव्हा मी खूप खुश झालो आणि माझ्या डोळ्यातून पाणी आलं अगदी, की जे हे लोक ह्या लोकांनी वर्कर लोकांसाठी केलंय ना, मी ते सीए डोमेनमध्ये करतोय, सेम गोष्ट करते. आमच्या दोघांचा मॉडेल जो आहे ना तो सेम आहे, विचार करण्याची पद्धत पण तशीच आहे. आणि ह्या लोकांनी पण ही जी हा जो प्रॉब्लेम होता वर्कर लोकांचा तो सॉल्व्ह करण्यासाठी ट्रेनिंग सिस्टम चालू केलेत. काय चालू केलेत? ट्रेनिंग स्कूल अक्रॉस इंडिया ह्या लोकांची ट्रेनिंग स्कूल आहेत. ट्रेनिंग कोण घेतं माहिती आहे तुम्हाला? ट्रेनिंग द्यायला कोण येतं? जे सिनियर सर्व्हिस एजंट आहेत ना तेच येतात. इट्स बाय द एजंट टू द एजंट. मग त्या एजंटला ऍडिशनल इन्कम पण मिळतं, कारण की त्याची लेवल वाढली ना. तो पहिला एका लेवलला होता, मग आता तो दुसऱ्या लेवलला गेला. 3-4 ट्रेनिंग घेतल्यानंतर तो स्वतः एक चांगल्या लेवलला गेलाय. 4 लेवलची ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर स्वतः तो ट्रेनर बनतोय. मग त्याला ट्रेनर बनल्यानंतर कसं वाटतं? मी एका खूप मोठ्या कंपनीमध्ये काय झालोय आता, मी पहिला प्लंबर होतो, आता मी ट्रेनर आहे. मी फक्त पहिला ब्युटी पार्लर चालवायचो, आता मी अर्बन कंपनीचा ट्रेनर आहे. मग आणि ते ट्रेनर असल्याचे त्याला इन्कम पण मिळतं, इन्कम पण चांगलं आहे. तो ट्रेनर पण आहे, त्याला एक डिग्निटी पण आहे, त्याला एक चांगला हे पण आहे. त्या लोकांनी ट्रेनिंगच्या थ्रू तो हे क्रॅक केलाय. मग प्लंबरला ट्रेनिंगची गरज असते का? हा, एका लेवलपर्यंत नसते, कारण की बेसिक काम तो करू शकतो, पण एका ऍडव्हान्स लेवलचं जर काम करायचं झालं तर ही रिक्वायर्ड ट्रेनिंग. काय बोलतात तो जो ब्युटिशियनचं काम करणार आहे त्याला पेडिग्रीचं काम येत नसेल तर तो लोक त्या डोमेनचं ट्रेनिंग देतात. बाबा तू अस्पायरिंग बन, तू अजून काहीतरी शिक, अजून शिकलास तर तुझा सर्व्हिस कॅटेगरी अजून ओपन होते ना. आणि ते त्या लोकांना ॲपवरती ट्रेनिंगच्या थ्रू काही ना काही ते दाखवतात, ह्या सर्व्हिस कॅटेगरीमध्ये एवढी डिमांड आहे, ही ते एवढी डिमांड आहे, आपल्याला हा प्रोडक्ट लॉन्च करायचा आहे. मग आता ह्या लोकांकडे एवढे सर्व्हिस एजंट असल्यामुळे हे पॉसिबल आहे. आणि किती ब्युटिफुल आहे, विचार करा ना, तुम्हाला पगार द्यायचा नाहीये ह्या लोकांना. इनफॅक्ट ते लोक जाऊन काम करणार आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला 20-25% तुम्हाला रेव्हेन्यू फी मिळते. आणि ह्या लोकांनी सर्व्हिस एजंटला एकदम एक्सप्लेन केलेलं आहे, तुमचे 20-25% आम्ही घेत नाहीये. तुम्ही जर डायरेक्टली काम केलं असतं तर तुम्हाला कोणतरी 500 रुपये दिले असते. तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मच्या थ्रू काम केल्यामुळे तुम्हाला 1000 रुपये मिळतात आहेत. 1000 रुपये मधले 250 रुपये आम्ही घेतोय. म्हणजे स्टील यू आर मेकिंग मोर दॅन व्हॉट यू कुड हॅव वन ॲट युअर लेवल. त्यामुळे सगळे सर्व्हिस एजंट पण खुश आहेत. अच्छा, असं नव्हतं होत ना की फक्त सर्व्हिस एजंट जाऊन कस्टमरच्या घरी चोरीमारी करू शकतो किंवा तरी अत्याचार करू शकतो. उलटा पण तर होऊ शकतं की बाबा तुम्ही सर्व्हिस बुक केलेली आहे आणि तुम्ही सर्व्हिस एजंटला छेडछाड केली किंवा काहीतरी गडबड झाली. हे लोक दोन्ही साईडला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतात.
त्यामुळे त्यांच्या ॲपमध्ये SOS वगैरेचा सिस्टम आहे. जर त्या लोकांनी जर SOS दाबला म्हणजे हेल्प दाबला तर लोकल पोलिसला लगेच इंटिमेट होऊन तिथल्या तिथे ते सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतात. अशा म्हणजे सर्व्हिस एजंटला पण प्रोटेक्ट करण्यासाठी त्या लोकांनी सिस्टम काढलेले त्यांच्या ॲपमध्ये त्या गोष्टी आहेत. अमेझिंग लेवलची जे म्हणजे जे प्रश्न आजपर्यंत इकॉनॉमीने आपल्या सॉल्व्ह नव्हते केले ते सगळ्या प्रश्नांना ह्या लोकांनी सॉल्व्ह केलेलं आहे. म्हणून आज ते लोक IPO वरती झळकले आणि आता इथून पुढे जर्नी बघण्यासारखी आहे. टेक्नॉलॉजीमध्ये ते लोक अपग्रेड करणार आहेत, जॉग्राफिकली ते लोक एक्सपांड करणार आहेत, सर्व्हिस कॅटेगरी पण ते लोक वाढवणार आहेत. 10 वर्ष लागतात वगैरे ते सगळं ठीक आहे. $1 बिलियन कंपनी आहे ती. बिलियन म्हणजे समजलं ना, मी तुम्हाला सांगितलं मिलियन काय असतं, 1 मिलियन आणि 1 बिलियन. मग आता ती $1 बिलियन कंपनी ऑलमोस्ट झालेली आहे. म्हणजे 75,000 करोड प्लसचं तिचं व्हॅल्युएशनच्या रस्त्यावरती ती आहे. दिस इज द IPO रिंग द बेल. तुम्हाला माहिती आहे जेव्हा शेअर मार्केटवरती कंपनी लिस्ट होते, दिस इज द मोमेंट, बेल सेरेमनी त्याला बोलतात, तेव्हा तुम्हाला बेल वाजवायची असते आणि सकाळी 10 वाजता कंपनी लॉन्च होते, मार्केट होते, वेअर नॉर्मल पीपल कॅन ट्रेड इन युअर शेअर्स. सो मेन बोर्डला कंपनी लिस्ट झालेली आहे NSE ला. दिस इज हाऊ इट इज. तुम्हाला 1-2 अर्बन कंपनीच्या मी ॲड दाखवू शकतो किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते मी प्रश्न घेऊ शकतो, काही क्वेश्चन असतील तर. बाकी यूट्यूबवरती वगैरे बरेच ह्या लोकांचे इंटरव्ह्यू वगैरे आहेत. तुम्हाला लोकांना, ज्या लोकांना ॲटलिस्ट ह्या डोमेनमध्ये काम करायचं, प्लीज त्या लोकांची इंटरव्ह्यू आहे का. 2-2 तासाचे इंटरव्ह्यू पण आहेत. मग पेशन्सली ऐकावं लागतं. त्या लोकांची स्ट्रगल स्टोरी ते 2 तासामध्ये ते स्ट्रगल दिसतात त्या लोकांनी कसे केलेले आहेत.